आणि गरीबाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही संयमाने यांना वाटतं आम्हाला भेटे का गं तुम्ही अपंग आहेत का दांडका घेऊन आलात अपंग आहेत होय मला वाटलं दांडका घेऊन आलात लगेच मी आहे त्यावर टेन्शन नाही घ्यायचं इतक्या लवकर दांडे घेऊन देत नाही तुम्हाला तुमची मान उंच असंच काम करणार एका जागावर उभा राहून तुम्ही काय बी करायचं नाही तर यांनी मागं दांडे घेतले असते मला समाज भरकुटू द्यायचा नाही छत्रपतींच्या विचाराने चालवायचं तिचं काम तिने चोखपणे पार पाडलं छत्रपतींचा पुतळा हटू दिला नाही आता आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट देणार राज्यानं ही जबाबदारी एकदा जर आव्हान झालं ना एकदा ह्या महाराष्ट्रातल्या सरकारनं बघितलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी आणि पोलीस प्रशासनाने एकदा जर राज्याला आव्हान केलं ना तुम्हाला सांगतो कोकणाच्या त्या टोकापासून जे मराठी मुंबई पासून इकडे निघतील ना तर तुम्हाला जर 200 किलोमीटर इतके मराठी तिला जर न्याय नाही मिळाला तिच्या म्हणण्याप्रमाणे आपली मागणी सरळ सांगितली पुतळ्याला हात कोणी लावायचा नाही मग ते कुणी येऊ दे वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही नसता आम्हाला जे पाऊल न उचलाय ते उचलावं लागेल दुसरं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजेत नावं घेतले तेवढे आले पाहिजेत वशिला असू नाही तर काही असू तुमचा सरपंच आहे धरला असेल ना धरतील ना मी आहे ना नाही धरला ना त्यांच्या माग डीवायएसपी साहेब आहेत नाही तर कुठे सर पण होते ना पाटील साहेब पण होते ना त्याच्या मागे पत्रक लावलीत ना नक्की त्याला टंगडे धरणार नाही त्याला सोडायचंच नाही कुणी आमची चूक असेल ना आम्हाला सुद्धा सजा द्या पण आमच्या लेखी शांत बसा आमच्या लेखी बाळीवरती हात टाकलाय आम्हाला तेव्हा आरोपी कोणी देऊ पाहिजे त्याला सोडायचा नाही इथं हात मोडले जमून 2 महिन्याचे काहीतरी एक जण सांगा बघा ताई ही तुमच्या समोर ताई हिचा पाय मोडला कलम लागलेत का 30,000 लागलं का कलम लागलेत का अरे पण आमदाराच्या जरी जवळचा असला कुणाचा असला तरी ऐक आधी मी बळच आरोप करणारा नाही आमदाराचं हात आहे का याच्यात 1 मिनिट सांगतो ऐका त्या अरे ऐका रे त्या आमदारांनी बहुतेक कोणाला तरी आमच्या तिकडे फोन आला त्याच्या पीएचा का कोणाचा फोन आलता की मी याच्यात नाही तो नाही म्हणल्यावर बळच ओढायची मला सवय नाही समजून घ्या मी तुमचा आहे का नाही तुम्ही म्हणता ते करण्याचं मी आयुष्य माझं घातलंय मी बळच नाही म्हणू शकत त्यांनी सांगितलं की या मॅटरशी तिची आई उभी राहून हे गंभीर विषय की पुन्हा वाढीव याच्यात घ्यावं लागेल ही लेकरू 1.5 वर्षाचं 2 वर्षाच्या लेकराला जरी हानीत असले ना ताई तुम्ही आता ताई आता आम्हाला बोलताय ना डीवायएसपी साहेब आले होते ना इकडे या म्हणा पुढं मी जर हे पुणे नाही झाले 1.5 शांत बसा पोरा खाली बसा हे जर 1.5 वर्षाच्या लेकराला न्याय नाही मिळाला ना तर मग मी मागं लागेल बरं का इकडचे मागे सरकार खाली बसा मागे सरकार मी तुम्ही आडावून करा रे गपचे ऐका मी माझ्या समाजावरती खूप माया करतो हे तुम्हाला शांत बसायचं का उठून जायचं रे तू ती फेकून तिच्यात मागे लावल्याला बस ना उभं